Hello friends and welcome back. In last lecture we have seen the Raman spectroscopy or Raman spectrum, and introductory part was discussed in last lecture. What is a Raman spectrum and how Raman spectra or Raman effect are observed. Now interaction of radiation with matter is in the form of scattering, is known as Raman spectrum, and scientist Raman observed the three types of line: relay scattering, then Stokes line and anti-Stokes line. If frequency of scattered radiation is decreases, then it is called as Stokes line. If the frequency of scattered radiation is increases, then it is called as anti-Stokes line, and if there is no change in frequency, then it is called as relay scattering. नाउ तर त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, डिफरन्स सुद्धा बघितला होता. त्याच्यामधला काय डिफरन्स याच्यामध्ये रमन स्पेक्ट्रा आणि आयआर स्पेक्ट्रा. तर रमन स्पेक्ट्रासाठी इसेन्शियल कंडिशन काय आहे? द पोलरायझिबिलिटी ऑफ मॉलिक्यूल डिटरमाइन वेदर द रमन स्पेक्ट्रम विल बी ऑब्झर्व ऑर नॉट. But in IR spectrum or other spectroscopy, the presence of permanent dipole moment in a molecule is regarded as a criteria of infrared spectrum. म्हणजे infrared spectroscopy साठी आपल्याला your molecule must be polar, but in Raman spectroscopy the polarizability of molecule determine whether the Raman molecule or whether the molecule are Raman active or inactive. आता याच्यामधली जी पोलरायझिबिलिटी कन्सेप्ट आहे ती आपल्यासाठी काय नवीन. आता ती कन्सेप्ट आपल्याला बघायची. आता आपल्याला माहिती आहे परमनंट डायपोल मुवमेंट. आता डायपोल मुवमेंट कुठल्या वेळेस क्रिएट होते, त्याच्यामध्ये ज्यावेळेस चार्ज सेपरेशन होईल, when charge separation takes place in the molecule, means for example HCl molecule, hydrogen acquire partial positive charge and chlorine acquire partial negative charge, means there is a dipole formation. Now polarizability concept. Suppose we take the neutral molecule, then there is a no change in its dipole moment because there is a no charge separation. But if we place the neutral molecule in the electric field, then it can be polarized by the induced electric field. आता तेच आपल्याला याच्यामध्ये बघायचं काय concept of polarizability. Now concept of polarizability is also known as classical theory of Raman effect. आता फिजिक्स मध्ये किंवा थर्मोडायनेमिक्स मध्ये किंवा क्वांटम याच्यामध्ये आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये दोन प्रकारच्या थिअरी बघतोय, क्लासिकल थिअरी आणि क्लासिकल थिअरी अँड क्वांटम थिअरी. Now, what is meant by classical theory and quantum theory? The classical theory ज्यावेळेस आपण बघतो, classical theory is applicable for the macromolecular particle. म्हणजे मॅक्रोमोलिक्युलर जे पार्टिकल असतील त्याला आपण क्लासिकल थिअरी अप्लाय करतो, आणि ज्यावेळेस तुमचं मायक्रोमोलिक्युलर पार्टिकल असतील त्यावेळेस आपण क्वांटम थिअरी अप्लाय करतो. म्हणजेच क्लासिकल थिअरी समजा प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड दी सन, त्याच्यासाठी आपण क्लासिकल थिअरी यूज करतो, म्हणजे इन द फॉर्म ऑफ वेव्ज. याच्यामध्ये एनर्जीला कशाशी रिलेट करतो आपण, वेव्हच्या फॉर्ममध्ये. परंतु क्वांटम मेकॅनिक्समध्ये किंवा क्वांटम थिअरीमध्ये एनर्जीचं काय करतो आपण, क्वांटायझेशन, अँड एनर्जी आर डिफरन्शिएट इन टू द पॅकेट, स्मॉल पॅकेट इज कॉल्ड ॲज क्वांटम. हा फरक आहे क्लासिकल थिअरी आणि क्वांटम थिअरीमध्ये. तर त्याच्यातली आपल्याला पहिली बघायची क्लासिकल थिअरी ऑफ रमन इफेक्ट. म्हणजेच काय, व्हेन युअर न्यूट्रल मॉलिक्यूल इज इंटरॅक्टेड बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, देन व्हॉट इज इफेक्ट ऑन इट, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं. आता ही क्लासिकल थिअरी नेमकी काय सांगते बघा. ही क्लासिकल थिअरी इज पुट फॉरवर्ड बाय द सायंटिस्ट चेक इन 1934. It is known from the electrostatic that the molecule is distorted in applied electric field. म्हणजेच आपण एखादा न्यूट्रल मॉलिक्यूल जर घेतला, मीन्स देयर इज अ नो चार्ज सेपरेशन. न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणजे प्लस, त्याच्यामध्ये काय असतं सेंटरला न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस, म्हणजे मॉलिक्यूल झाला तुमचा न्यूट्रल.
when we place this molecule under the influence of strong electric field, then there is a distortion. हा डिस्टॉर्टेड वर्ड तिथूनच घेतला. डिस्टॉर्शन म्हणजे काय, सेपरेशन होतं. आता डिस्टॉर्शन म्हणजेच काय नेमकं, की ज्यावेळेस आपण न्यूट्रल मोलिक्यूल पण परंतु कसा, त्याच्या सेंटरला न्यूक्लियस पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज, आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. असा मोलिक्यूल ज्यावेळेस आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस काय होतं, की अपोजिट चार्जच्या अपोजिट पोलकडे अट्रॅक्शन होतं. म्हणजे न्यूक्लियसवरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कुठं होईल, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे त्याचं अट्रॅक्शन होईल, आणि इलेक्ट्रॉनचं पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सकडे त्याचं अट्रॅक्शन होईल. म्हणजे ज्याच्यामध्ये काय झालं, की तुमचं जे मोलिक्यूल आहे त्याच्यामध्ये काय झालं, डायपोल मुवमेंट क्रिएट झालं. मग त्यालाच म्हणतो आपण इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट is produced in the molecule due to the displacement of electron and nuclei, and in molecule is said to be polarized. मोलिक्यूलला काय करायचं, आपल्याला पोलराइज करायचं म्हणजे पर्टिक्युलर पोलकडे तो मोलिक्यूल अट्रॅक्ट झाला पाहिजे. म्हणजे न्यूक्लियस इज अट्रॅक्टेड टुवर्ड द निगेटिव्ह पोल अँड इलेक्ट्रॉन इज अट्रॅक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह पोल. मग त्यालाच काय म्हणतो आपण, त्याचं पोलरायझेशन मीन्स अट्रॅक्शन टुवर्ड द अपोजिटली चार्ज pole is called as its polarization. आता याला मॅथमॅटिकल प्रूव्ह करायचं आपल्याला. इफ E is the strength of electric field is associated with the electromagnetic radiation, then the magnitude of induced dipole moment mu in the molecule is given by. डायपोल मुवमेंट कशी क्रिएट होईल, म्यू इज इक्वल टू अल्फा इंटू ई. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करू, म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ जेवढी असेल तेवढंच त्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट क्रिएट होईल. मीन्स your dipole moment is directly proportional to the field strength. This is equation number first. आता where alpha is a polarizability of molecule, म्हणजे जसं आपण कॉन्स्टंट घेतो तसा तो रोटेशनल कॉन्स्टंट किंवा आपण कायनेटिक्स मध्ये एक कॉन्स्टंट बघतो की त्याचप्रमाणे इथं हा कॉन्स्टंट आहे. अल्फा इज द पोलरायझिबिलिटी कॉन्स्टंट ऑफ द मोलिक्यूल. द स्ट्रेंथ E of electric field of electromagnetic radiation of the frequency mu is given by. आता आपल्याला काय काढायचं आहे, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ त्याची ही काढायची. रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय E इज इक्वल टू E0 साइन 2π VT. आता हे कुठून आलं इक्वेशन. आता आपण काय म्हटलो, क्लासिकल थेरीमध्ये आपण वेव्ह अप्रोच असतो आपला, वेव्ह अप्रोच, आणि क्वांटम थेरीमध्ये क्वांटम अप्रोच. आता वेव्ह थेरीमध्ये ज्यावेळेस आपण वेव्ह कन्सिडर करतो, वेव्हला काय म्हणतो आपण, इट इज अ स्ट्रेच स्ट्रिंग. म्हणजे तिचे ॲम्प्लिट्यूड आपल्याला विचारात घ्यावं लागते. ॲम्प्लिट्यूड म्हणजे वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आर कन्सिडर्ड हियर. म्हणजे E इज इक्वल टू E0 साइन 2π VT. म्हणजे कुठून आलं, इकडे बघा स्ट्रेचिंगचं इक्वेशन काय आपलं, साय इज इक्वल टू A साइन 2π एक्स बाय लॅम्बडा. आता एक्स बाय लॅम्बडा काय आपलं, एक्स हे काय, एक्स आपलं डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय इट्स वेव्ह लेंथ. हे ह्याच्यामध्ये आपण याला कंपॅरेटिव्ह घेतलं याच्यामध्ये. म्हणजे E इज इक्वल टू E0 इंटू साइन 2π म्यू टी. समजलं का, आलं की इक्वेशन कुठून लक्षात आलं. हे फक्त इक्वेशन कशात घेतलं आपण, स्ट्रेचिंगचं इक्वेशन. वेअर E0 इज द एम्प्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेटिंग इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इफ वी कम्पेअर इक्वेशन 1 and 2, आता 1 आणि 2 आपण जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळतं, हे इक्वेशन म्यू इज इक्वल टू अल्फा इंटू E0 इंटू साइन 2π VT. म्हणजेच इकडे बघा म्यूची व्हॅल्यू काय होती आपली, अल्फा इंटू ई. मग आपण काय केलं, ह्या इक्वेशनला आणि या सेकंड इक्वेशनला काय केलं, कम्पेअर केलं. म्हणजेच ही आता आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये कशाची व्हॅल्यू काढली होती, एनर्जीची व्हॅल्यू, ईची व्हॅल्यू. हे बाई ईची व्हॅल्यू इज इक्वल टू E0 साइन 2π VT. म्हणजे ही व्हॅल्यू आपण ईची व्हॅल्यू फक्त इथं सबस्टिट्यूट केली. एक नंबरचं इक्वेशन जसेल तसं ठेवलं, म्यू अल्फा ईच्या ऐवजी फक्त E0 साइन 2π म्यू टी. म्हणजेच हे त्याचं पूर्ण एम्प्लिट्यूड हे झालं. हे याच्यामध्ये आपण घेतलेलं कम्पेअर केलं, इक्वेशन 3 मिळालं. फ्रॉम इक्वेशन 3 इट फॉलोज दॅट द इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्यू induces a dipole in the atom or molecule which oscillate with the same frequency. आता तो काय म्हणतो बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची इंटरॅक्शन होईल कुठं, विथ ज्याईंग फ्रिक्वेन्सी म्यू कुठल्या मोलिक्यूल सोबत इंटरॅक्शन होईल, त्यावेळेस काय होईल, induce a dipole moment in the atom or molecule which oscillate with the same frequency. म्हणजे जी डायपोल मुवमेंट होईल, क्रिएट होईल, ती तुमच्या फ्रिक्वेन्सी एवढीच असेल. According to the classical theory,
This oscillating dipole would emit the radiation that same frequency that of incident light. म्हणजे तो जो डायपोल मोमेंट क्रिएट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑसिलेशन होऊन जी फ्रिक्वेन्सी क्रिएट होईल ती फ्रिक्वेन्सी कशाची इक्विव्हॅलंट असेल तुमच्या इन्सिडंट रेडिएशनच्या. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, द वेवलेंथ ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज इक्विव्हॅलंट टू द वेवलेंथ ऑफ स्कॅटर्ड रेडिएशन. म्हणजेच काय झाली ती रिले स्कॅटरिंग. तो झाला रिले स्कॅटरिंग बीम. While deriving equation 3, the effect of vibration and rotation molecule must have not be considered. आता बघा इक्वेशन 3 ज्यावेळेस आपण हे डिराईव्ह केलेलं, इक्वेशन 3 कशावरून डिराईव्ह केलं आपलं आपण, तिची काय इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट म्यू आणि त्याच्यानंतर ही त्याची ॲम्प्लिट्यूड म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह हे कन्सिडर करून आपण त्याला डिफाईन केलं. परंतु याच्यामध्ये कुठला इफेक्ट, व्हायब्रेशनचा इफेक्ट आणि रोटेशनचा इफेक्ट आपण याच्यामध्ये कन्सिडर केला नाही. ज्यावेळेस आपण व्हायब्रेशनचा आणि रोटेशनचा इफेक्ट कन्सिडर करू त्यावेळेस आपली काय होती, पोलरायझेबिलिटी चेंज होती. पिरियडिकली पोलरायझेबिलिटी चेंज होईल म्हणजे मॉलिक्यूल आपला त्याच्यामध्ये रोटेट होऊन जाईल. मग त्याच्यावरूनच आपण काय करतो, रमन ॲक्टिव्हिटी ऑफ मॉलिक्यूल. आता बघा आता रमन ॲक्टिव्ह मॉलिक्यूल कसं आहे, रमन ॲक्टिव्ह मॉलिक्यूल कशाला म्हणायचं, वरच्या याच्यावरूनच. आता हे समजलं का नेमकं काय आहे. पोलरायझेबिलिटी म्हणजे एखादा न्यूट्रल मॉलिक्यूल जर आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर ठेवला तर चार्जचं काय होतं, पोलरायझेशन होतं म्हणजेच काय, अपोजिट पोलकडे ते अट्रॅक्ट होतात. म्हणजे तुमचा जो ओरिजिनल मॉलिक्यूल असतो न्यूट्रल, तो न्यूट्रल राहत नाही, त्याच्यामध्ये पोलरायझेशन होतं, पोल फॉर्मेशन होतं आणि तो ॲक्टिव्हिटी रमन ॲक्टिव्हिटी दाखवू शकतो. आता हे पुढं डायग्रॅमॅटिकली आपण बघूच त्याच्यामध्ये. तर बघा या डायग्राममध्ये आता हा न्यूक्लियस, आता याच्यामध्ये दाखवलेलं बघा, हे डेन्स सर्कल दाखवलेलं इकडून म्हणजे एकदम थिक दाखवलेलं आणि हे थिन दाखवलेलं आहे. म्हणजे तुमचा ओरिजिनल जो मॉलिक्यूल होता ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमध्ये त्याला ठेवलं त्यावेळेस काय झालं, याचं हे इकडं बघा ह्या साईडला न्यूक्लिअर चार्ज इकडं कॉन्सन्ट्रेट झाला आणि हे इलेक्ट्रॉन ह्या साईडला राहिले. म्हणजेच काय झालं बघा, इकडं मॉलिक्यूलचं काय झालं बघा, असिमेट्रिक मॉलिक्यूल तयार झाला. हा असिमेट्रिक मॉलिक्यूल, तोच मॉलिक्यूल तुमचा रमन ॲक्टिव्हिटी दाखवाल. आता रमन ॲक्टिव्ह मॉलिक्यूल कशाला म्हणायचं, म्हणजे इफ द व्हायब्रेशन ऑर रोटेशन डज नॉट चेंज द पोलरायझिटी ऑफ मॉलिक्यूल देन द, आपलं हे रोटेशनल कॉन्स्टंट काय असेल, 0 असेल ज्यावेळेस पोलरायझिबिलिटी आपली चेंज होत नसलं त्यावेळेस. अँड डायपोल ऑसिलेट ओनली ॲट द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन अँड मॉलिक्यूल एज सेट टू बी रमन इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण त्याला जर स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवून सुद्धा त्याची पोलरायझिबिलिटी चेंज होत नसेल तर रोटेशनल कॉन्स्टंट त्याचा 0 होईल आणि तो इनॅक्टिव्ह होईल. परंतु ज्यावेळेस आपण मॉलिक्यूलला स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवू आणि त्याची पोलरायझेबिलिटी चेंज होईल त्यावेळेस त्या मॉलिक्यूलला काय म्हणतो आपण, रमन ॲक्टिव्ह मॉलिक्यूल. म्हणजे इन रमन ॲक्टिव्ह मॉलिक्यूल द रोटेशन ऑर व्हायब्रेशन मस्ट कॉजेस सम चेंजेस इन आयदर मॅग्निट्यूड ऑर डायरेक्शन ऑफ द पोलरायझेबिलिटी ऑफ इलिप्सॉइड. म्हणजे इलिप्सॉइड तयार होतं आहे. म्हणजे मॉलिक्यूल स्पेरिकल असला तो इलिप्टिकल शेपमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे कशामुळे कन्वर्ट होतो, कारण तो ओढल्या जातो दोन्ही साईडला, वेगवेगळ्या पोलना तो काय झाल्यानं ओढल्या जातो. त्याच्यामुळं मॉलिक्यूल असिमेट्रिक होऊन जातो तुमचा आणि तो आपले जे असिमेट्रिक मॉलिक्यूल असतील तेच तुमची रमन ॲक्टिव्हिटी दाखवाल. इकडे बघा या मॉलिक्यूलमध्ये हा असिमेट्रिक झाला, हा असिमेट्रिक, हा असिमेट्रिक. म्हणजे हे झालं स्ट्रेचिंग टाईप ऑफ मोड, हा बेंडिंग टाईप ऑफ मोड, स्ट्रेचिंग मोड, त्यानंतर हा बेंडिंग मोड. म्हणजे मॉलिक्यूल काय करायचं आपल्याला, न्यूट्रल मॉलिक्यूलला पोलर करायचं. पोलरायझेबिलिटी ऑफ इलिप्सॉइड फॉर रोटेशन अँड व्हायब्रेशन. आता ही झाली आपली क्लासिकल थिअरी. तशीच आपल्याला एक क्वांटम थिअरी बघायची. म्हणजे क्लासिकल थिअरीमध्ये एकच लक्षात ठेवायचं, क्लासिकल थिअरीमध्ये आपण फ्रिक्वेन्सीला आणि एनर्जीला वेव्हच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केलं आणि स्ट्रेस्टिंगचं इक्वेशन अप्लाय करून त्याची इंड्यूस मुवमेंट आणि स्ट्रेस्टिंगचं इक्वेशनचं काय केलं, कम्पॅरिझन केलं. म्हणजेच एनर्जी इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आता नेक्स्ट क्वांटम थिअरी ऑफ रमन इफेक्ट जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की क्वांटम ॲप्रोच स्टडी करायचा. त्याचं क्वांटम ॲप्रोच म्हणजे अकॉर्डिंग टू द, आता म्हणजे क्लासिकल थिअरीनं काय सांगितलं, अकॉर्डिंग टू द क्लासिकल थिअरी इट इज एबल टू एक्सप्लेन द एक्झिस्टन्स ऑफ रमन इफेक्ट
आता आपण विथ द हेल्प ऑफ क्लासिकल थिअरीचा हेल्प कशासाठी घेतली आपण, whether your molecule are Raman active or inactive, it tells by the your classical theory. But how the quantization of energy takes place, it is shown by the quantum theory of Raman effect. आणि म्हणजे एनर्जीचं क्वांटायझेशन कसं झालेलं आहे, म्हणजेच फॉर प्रेडिक्शन ऑफ सिलेक्शन रूल. आता सिलेक्शन रूल कशासाठी काढतो आपण, when electromagnetic radiation is interact with matter then we get some spectra or spectrum. आता स्पेक्ट्रम म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये एनर्जीचं सेपरेशन होतं किंवा एनर्जीचा आपल्याला जो स्पेक्ट्रम मिळतो, म्हणजे ग्राउंड स्टेटचा मॉलिक्यूल किंवा ग्राउंड स्टेटचे इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करून एक्साइटेड स्टेट हायर एक्साइटेड स्टेटला जातात, म्हणजे तो स्पेक्ट्रम आपल्याला ऑब्झर्व होतो. म्हणजेच काय होतं, एनर्जीचं क्वांटायझेशन होतं. मग ते क्वांटायझेशन कसं होतं, पिरियडिक होतं का अनपिरियडिक होतं, ते स्टडी करण्याचं काम आपण त्याच्या सिलेक्शन रूलला बघतो. म्हणजेच जसं आपण याच्यामध्ये बघितलं रोटेशनल कॉन्स्टंटमध्ये सिलेक्शन रूल फॉर रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी, व्हायब्रेशनल स्पेक्ट्रोस्कोपी J इज इक्वल टू +-1 फॉर रोटेशनल आणि व्हायब्रेशनलसाठी V इज इक्वल टू +-1 जसं बघितलं आपण त्याच्यामध्ये. तसंच याच्यामध्ये आता ह्या रमन इफेक्टसाठी जो सिलेक्शन रूल आपल्याला प्रेडिक्ट करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला अगोदर आपली क्वांटम थिअरी बघावं लागेल. मग आता हा अकॉर्डिंग टू द क्वांटम थिअरी काय म्हणते की रमन इफेक्ट मे बी रिगार्डेड ॲज द आउटकम ऑफ कोलिजन बिटवीन द लाईट फोटॉन अँड द मॉलिक्यूल ऑफ द सबस्टन्स. जसं आपण क्लासिकल थिअरीमध्ये बघितलं होतं की वेव्हची इंटरॅक्शन तुमच्या मॅटरसोबत होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची काय जी होईल ती त्याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करतो. म्हणजेच त्याच्यामध्ये काय केलं होतं आपण परत की तुमच्या न्यूट्रल मॉलिक्यूलला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं आणि त्याचं पोलरायझेशन केलं होतं. पोल त्याचे फॉर्मेशन केल्यानंतर वेदर इट इज ॲक्टिव्ह ऑर इनॲक्टिव्ह वी कॅन शोन बाय क्लासिकल थिअरी. बट इन क्वांटम थिअरी here is a consideration of collision between the electromagnetic radiation and your molecule. म्हणजे सबस्टन्स मधल्या मॉलिक्यूल मध्ये जे मॉलिक्यूल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये जे कोलिजन होईल त्याचा इफेक्ट काय होतो ते बघितलेला. आता इकडे बघा, लेट अस कन्सिडर अ मॉलिक्यूल विच हॅव्हिंग मास m अँड एनर्जी EP. म्हणजे सुरुवातीची कंडिशन, त्याचा मास m असेल, त्याची एनर्जी काय असेल EP इनिशियली, म्हणजे सुरुवातीची. If it is moving with velocity v and colliding with the light of photon h mu. म्हणजे असा एक मॉलिक्यूल घ्यायचा, त्याचा मास m असायला पाहिजे, एनर्जी EP असायला पाहिजे आणि मूव्हिंग विथ वेलॉसिटी v अँड कोलायडिंग विथ द लाईट ऑफ फोटॉन h mu. म्हणजे जे फोटॉन त्याला स्ट्राईक होतील किंवा त्याच्यासोबत कोलाइड होतील त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल h mu. सपोज दिस मॉलिक्यूल अंडरगो चेंज इन इट्स एनर्जी स्टेट ॲज वेल ॲज इट्स वेलॉसिटी. मग जर त्याची एनर्जी चेंज आणि वेलॉसिटी चेंज होत असेल तर त्यावेळेस काय करतो आपण, त्याची कायनेटिक एनर्जी काढतो. लेट द न्यू एनर्जी स्टेट बी EQ अँड वेलॉसिटी V डॅश. इकडे बघा, सुरुवातीची एनर्जी काय होती आपली EP, आफ्टर कोलिजन एनर्जी काय झाली EQ, सुरुवातीची वेलॉसिटी काय होती V, त्यानंतर आफ्टर कोलिजन वेलॉसिटी काय झाली V डॅश आफ्टर सफरिंग कोलिजन. इफ वी अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी देन. आता कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच काय, म्हणजे एनर्जी कॅनॉट क्रिएट कॅनॉट डिस्ट्रॉय, म्हणजेच त्याला म्हणतो आपण एनर्जी कन्झर्वेशन. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय सांगतो आपला, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. म्हणजे इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी इज डिसॲपियर अँड इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी इज ॲपियर इन द अदर फॉर्म. म्हणजे त्याचं फक्त कन्झर्वेशन होतं, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, त्यालाच म्हणतो आपण कन्झर्वेशन. म्हणजे इथंच बघा, ही सुरुवातीची जी एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बिफोर कोलिजन अँड ही दुसरी काय एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आफ्टर कोलिजन. म्हणजे याचं कम्पॅरिझन जर आपण केलं, EPच्या ऐवजी इथं EQ लिहिलं आपण, हाफ m² इथं व्हीच्या फक्त व्हीला डॅश केलं जिथं जिथं व्ही असेल आणि हे h mu डॅश केलं, हे इक्वेशन फर्स्ट. इट कॅन बी readily prove that the change in velocity of the molecule is practically negligible. Thus equation first become. म्हणजे याच्यामध्ये वेलॉसिटी जी निग्लिजिबल चेंज झाली, मग त्याच्यामुळे आता साईन आपण सेम साईन कशामुळे कट केली, कारण ही वेलॉसिटी निग्लिजिबल चेंज झाली, त्यामुळे काय EP
प्लस एच म्यू इज इक्वल टू ई क्यू प्लस एच म्यू डॅश एवढंच राहिलं आपल्या इक्वेशनमध्ये. आता यालाच आपण खाली रिअरेंज केले. एच म्यू डॅश इज इक्वल टू एच म्यू प्लस ई पी मायनस ई क्यू. आता याला डिवाइड केलं आपण एच ना, तर काय झालं म्यू डॅश इज इक्वल टू म्यू इज इक्वल टू ई पी मायनस ई क्यू डिवाइडेड बाय एच आणि म्यू डॅश इज इक्वल टू म्यू प्लस डेल्टा म्यू. फ्रॉम इक्वेशन 2 3 केसेस अरायजेस. म्हणजे ह्या इक्वेशन 3 वरून आपण 3 केसेस आपण काढू शकतो. 3 केसेस म्हणजे काय आपल्या रिले स्कॅटरिंग, त्यानंतर स्टोक लाईन, अँटी स्टोक लाईन. मग हे नेमकं काय, हे एनर्जीचं आपण कंपॅरिझन केलं. म्हणजे एनर्जी ऑफ युअर फोटॉन बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन हे जनरल कंपॅरिझन आहे, फक्त काहीच नाही. कंपॅरिझन केलं आपण फक्त एनर्जी बिफोर कोलिजन, एनर्जी आफ्टर कोलिजन. मग या एनर्जीवर काय इफेक्ट होतो ई पी ई क्यूवर. ई पी म्हणजे काय एनर्जी बिफोर कोलिजन आणि ई क्यू म्हणजे काय एनर्जी आफ्टर कोलिजन. मग ई पी इज इक्वल टू ई क्यू असेल तर लाईन आपल्या काय मिळतील आपल्याला स्टोक लाईन. म्हणजे देअर इज नो चेंज इन वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या कुठल्या लाईन मिळतील याच्या रिले स्कॅटरिंग. काय मिळेल आपल्याला रिले स्कॅटरिंग. ई पी इज इक्वल टू ई क्यू इज इक्वल देन इट इज कॉल्ड ॲज रिले स्कॅटरिंग. ज्यावेळेस ई पी इज ग्रेटर दॅन ई क्यू असेल त्यावेळेस अँटी स्टोक लाईन. ज्यावेळेस ई पी इज लेस दॅन ई क्यू असेल त्यावेळेस स्टोक लाईन. आता तेच ऑब्झर्वेशन खाली फ्रॉम इक्वेशन सेकंड 3 cases may be arises if EP is equal to EQ means when energy of incident photon is equal to the energy of photon after collision, then frequency difference of Raman shift delta mu is a 0, means mu dash is equal to mu, then that is molecule is simply deflected the photon. Thus collision is elastic in nature and this analogous to relay scattering. म्हणजे collision आपलं elastic झालं, means there is no change in energy. हे काय झालं आपलं रिले स्कॅटरिंग. तसंच आता याच्यामध्ये इफ ई पी इज ग्रेटर दॅन ई क्यू डेल्टा म्यू इज पॉझिटिव्ह अँड म्यू डॅश इज ग्रेटर दॅन म्यू दिस रेफर टू द अँटी स्टोक लाईन. तसंच याच्यामध्ये इफ ई पी इज लेस दॅन ई क्यू देन डेल्टा म्यू इज निगेटिव्ह अँड म्यू डॅश इज लेस दॅन म्यू दिस करस्पॉन्ड टू द स्टोक लाईन. ॲज रिगार्डिंग द चेंज इन एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इज गव्हर्न द क्वांटम रूल वी कॅन राईट. आता क्वांटम रूलनुसार आपण कसं लिहितो ई पी मायनस ई क्यू इज इक्वल टू प्लस मायनस एन एच यू सी. म्हणजेच हा एनर्जी डिफरन्स जर आपल्याला काढायचा असला तर आपण हा बघतो याच्यामध्ये ई पी मायनस ई क्यू इज इक्वल टू प्लस मायनस. आता प्लस स्टोक लाईन दाखवतो, मायनस अँटी स्टोक लाईन दाखवतो. एन इज इक्वल टू, आता एन इज इक्वल टू एनची व्हॅल्यू 1 2 3 4 5 असं काहीतरी असू शकते. त्यानंतर एच इज आपला काय आहे प्लँक्स कॉन्स्टंट, म्यू इज तुमची फ्रिक्वेन्सी, सी इज द वेलॉसिटी ऑफ लाईट. बघा याच्यामध्ये वेअर एन इज इक्वल टू 1 2 3 म्यू सी इज अ कॅरेक्टरिस्टिक फ्रिक्वेन्सी आपली कॅरेक्टरिस्टिक फ्रिक्वेन्सी ऑफ मॉलिक्यूल. एन इज इक्वल टू 1. अबव इक्वेशन रिड्यूसेस टू म्यू डॅश इज इक्वल टू म्यू प्लस मायनस व्ही सी. फ्रॉम दिस इक्वेशन इट फॉलोज दॅट द फ्रिक्वेन्सी डिफरन्स म्यू मायनस म्यू डॅश करस्पॉन्ड टू द कॅरेक्टरिस्टिक फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉलिक्यूल. The Raman line are equidistant from the relays line on either side and refer to the infrared absorption line of the scatter. म्हणजे याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की आपण एनर्जी अशी याची काढू शकतो, म्हणजे स्टोक लाईन अँड स्टोक लाईन विथ द हेल्प ऑफ युअर क्वांटम थिअरी. ठीक आहे, आपण इथं थांबू. आता लेक्चर लेंदी व्हायला लागला आपलं. बाकीचं रिमेनिंग पार्ट विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर.